श्रोते हो नमस्कार. घरात आग लावणाऱ्या आणि हलक्या कानांच्या व्यक्ती असल्यास घर कोसळायला वेळ लागत नाही हे सांगणारी ही कथा. आई, खरं सांगते, काल रात्री रोहित दादा स्निग्धासाठी मोठं पॅकेट घेऊन आला होता. बहुतेक यांना घरचं जेवण आवडत नाही. नक्की काहीतरी खायचं प्यायचं असेल. आता लोक काय म्हणतील बघा. सोनबाईला जेवायला काही मिळत नाही म्हणून नवरा लपून छपून आणतो. बदनामी तर तुमचीच होणार आहे. आई, थांबव हे सगळं, नाहीतर. असं म्हणत अंजलीने आईच्या म्हणजे प्रमिलाच्या कानात मिरची मसालाच टाकला. प्रमिलाबाई थोड्या तापट स्वभावाच्या. मुलीच्या बोलण्याने लगेच पेटल्या. हे बरं नाही गं. मी सुनबाईची किती काळजी घेते. तिच्या आवडीचं कितीदा करते. पिझ्झा, पास्ता कितीदा मागवते. मग असं लपून आणायचंच कशाला? कितीदा समजवले. आमच्या घरात लपून काही नाही. जे करायचं ते समोरासमोर. तरीही हे काय? माझ्या मुलालाच हाताशी धरून घरात चोरी छुपे आणते. प्रमिलाबाईंचा राग पाहून अंजली मनातल्या मनात हसली. कारण तिला नेमकं हवं तेच झालं होतं. सासू सुनेत भांडण. रोहित स्निग्धाचं लग्न होऊन वर्षभर झालं होतं. स्निग्धा आता गरोदर होती. गरोदरपणात कधी आंबट कधी गोड खावंसं वाटायचं. आपलं बनवलेलं अन्न कधी नाही आवडायचं. कधी फक्त दह्या लोणच्याबरोबर भाकरी खायची तर कधी गोड खायचं वेड लागायचं. या सगळ्याचा फायदा अंजली घेत होती. काही दिवसांपूर्वी ती वहिनीच्या खोलीत आली होती. वहिनी, तुमचं घड्याळ मला द्याल का? कॉलेजला जायचंय. संध्याकाळी परत देईन. स्निग्धा प्रेमाने म्हणाली. अगं, हे घड्याळ माझ्या मावशीने अमेरिकेतून आणलंय. खूप जपलेलं आहे. दुसरं काही माग, नक्की दे. अंजली लगेच तावातावाने. वा रे वा. 2 पैशांचं घड्याळ मागितलं तर त्यालाही नकार. साडी मागितली तर म्हणाल मावशीची आहे. पर्स मागितली तर बहिणीची आहे. तुमचं मन एवढं छोटं आहे का? मी आपलं म्हणून मागितलं होतं. स्निग्धा शांतपणे म्हणाली. अगं, मागच्या वेळेला दिलेला लेहंगा डागाळलास तरी मी काही बोलले नाही. सँडल्स दिल्या त्या पण तुटल्या. पण हे घड्याळ खूप खास आहे. वाटल्यास तुझ्या आवडीचं नवीन घड्याळ आपण रोहितसोबत जाऊन घेऊयात. नको गं बहिणी, राहू दे. मी तुझी कोणीच नाही. एवढं काय भाव खातेस? एक घड्याळ तर मागितलं होतं, तेही एका दिवसासाठी. असं म्हणत अंजली रागाने बाहेर गेली आणि सूड घ्यायचं ठरवलं. त्या दिवशी प्रमिलाबाईंनी स्निग्धाच्या खोलीत जाऊन पाहिलं. पलंगावर एक डबा ठेवलेला होता. त्यांना वाटलं नक्की रोहितनेच आणून दिलंय खायचं काही. लगेच ओरडल्या. स्निग्धा, आम्ही काही कमी करतो का तुला? असं लपून आणायची गरज काय आहे? अजून वेळ आहे, सुधारून घे. स्निग्धा दचकल्यासारखी उठली. आई, मला काही कळलं नाही. तेवढ्यात रोहित बाथरूममधून बाहेर आला. आई, सुधारायची गरज तिला नाही तर अंजलीला आहे. अंजली थबकली. रोहित पुढे म्हणाला. काल स्निग्धाला जेवल्यावर उलट्या झाल्या. तेव्हा म्हणाली थोडं गोड मिळालं असतं तर बरं झालं असतं. मी पाहिलं तुम्ही झोपले होता म्हणून गाजराचा हलवा घेऊन आलो. पण ती म्हणाली आईला दुखवायचं नाही. सगळ्यांनी मिळून खाऊया उद्या सकाळी. मला फक्त थंड दूध दे. म्हणूनच तो डबा तसाच आहे. तुमच्या लाडक्या मुलीने मात्र वेगळंच चित्र रंगवलंय. हे ऐकून प्रमिलाताईंचा राग अंजलीवर गेला. त्या तिला मारायला धावल्या, पण स्निग्धाने अडवलं. ती म्हणाली, अंजली, तू आता शेवटच्या वर्षाला आहेस. अभ्यास कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. चांगली मुलगी म्हणून नाव कमाव. निरर्थक बोलून दुसऱ्याची बदनामी करणं थांबव. उद्या तूही दुसऱ्या घरी जाशील तेव्हा चांगलं वाग. अंजलीने लाजून माफी मागितली. स्निग्धाने हसत तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, हे बघ, मी तुझ्यासाठी माझ्या घड्याळापेक्षा सुंदर घड्याळ मागून ठेवलंय. आता हस बघू. अंजलीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने वहिनीला मिठी मारली. दोघींचे गैरसमज दूर झाले. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.